मित्रांनो, कारले ही भाजी बहुतेक लोकांना आवडत नाही. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कारल्यासंबंधित जी माहिती सांगणार आहोत. खास करून पुरुषांना कारले खाणे किती महत्त्वाचे आहे, हे जर तुम्ही बघाल तर आजपासून तुम्ही देखील कारले किंवा कारल्याचा ज्यूस खायला किंवा प्यायला सुरुवात कराल. मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर चला सुरू करूया. हिरव्या भाज्यामध्ये आपल्याकडे आकर्षित करणारं कारलं चवीला कडू जरी असेल तरी त्यापासून मिळणारे अनेक फायदे नक्की गोड आहेत. मित्रांनो, कारल्यामध्ये फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळतं. हे कफ, बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधी समस्या दूर करतं. कारल्याच्या सेवनाने अन्नाचे पचन व्यवस्थित होते, तसेच भूकसुद्धा मोकळेपणाने लागते. ज्या लोकांना भूक लागत नाही त्या लोकांनी कारले नक्की खावे. कारल्याचे ज्यूसचे देखील अनेक फायदे आहेत, ते देखील आपण पुढे बघणार आहोत. मित्रांनो, कारले हे जमिनीमधून येणारे भाजी आहे, त्यामुळे त्याच्यावरती माती वगैरे असू शकते. त्यामुळे आपण कारल्याला व्यवस्थित धुवून साफ करून खावे. आणि विशेष म्हणजे काही लोकांना दम्याचा त्रास असल्यास कारलं खूपच फायदेशीर ठरतं. या आजारात कारल्याची भाजी काहीही मसाले न वापरता देखील भाजी बनवून खाल्ल्याने फायदेशीर ठरतात. मित्रांनो, जर तुम्हाला कारल्याची भाजी आवडत नसेल तर थोडीशी साखर तुम्ही त्याच्यात टाकू शकता. त्याच्यामुळे कारल्याची जी कडू चव आहे ती कमी होते आणि कारलं हे खायला रुचकर देखील लागतं. शिवाय ज्या लोकांना पोटात गॅस बनत असल्यास त्या लोकांना कारलं हे खूप महत्त्वाचं आहे. अपचनामध्ये कारल्याचा रस घेणे चांगलेच असते, जेणेकरून आपल्यापासून हे आजार लांबच राहतात. भरपूर लोकांना अपचन होतं. आता अपचन का होतं हे तर आपल्याला माहितीच आहे. जसे की आपण रोजच्या रोज जेवणामध्ये नको ते पदार्थ खातो, यामुळे अपचनाचा त्रास उद्भवला आहे. आधीच्या काळी अपचन वगैरे असं काही नसायचं, त्यामुळेच लोक अत्यंत निरोगी राहायचे आणि ॲसिडिटी, डायबिटीज यासारखे आजार देखील नव्हते. मित्रांनो, कारल्याचा रस प्यायल्याने आपले यकृत बळकट होतेच. यकृत म्हणजे काय तर लिव्हर. तर यकृत काय काम करते? यकृत आपण जेही अन्न, पाणी पोटात टाकतो त्याला पचवण्याचं काम करते. काय होतं, आपण अनेकदा फास्ट फूड वगैरे किंवा तळलेले पदार्थ खातो. यामुळे आपली यकृताची जी ताकद आहे किंवा क्षमता आहे ती कमी होते. मात्र जर तुम्ही कारल्याचा रस प्यायला तर यामुळे तुमचं यकृत बळकट होतंच, त्याचबरोबर यकृताचे सर्व त्रास बरे होतात. दररोज नियमाने हे घेतल्यास एका आठवड्यात चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतात. कावीळमध्ये देखील कारले हे खूप फायद्याचं आहे. ज्या ज्या लोकांना कावीळ झाला आहे त्या लोकांसाठी कारले खूप फायदेशीर आहे. कावीळ जर झाला असेल तर अशा वेळेस तुम्हाला कारलं घ्यायचं आहे, जास्त नाही. एक कारलं घेतलं तरी चालेल. त्याचा ज्यूस बनवायचा आहे आणि कावीळ झालेल्या व्यक्तीस सकाळीच 80 पोटे म्हणजे त्याच्या पोटात कोणतंही अन्न नसल्यावेळेस त्याला द्यायचं आहे आणि नंतर नाश्ता वगैरे करायचा आहे. असे केल्याने तुम्हाला जो तुमचा कावीळ आहे तो खूप लवकर बरा होईल. शिवाय उलट्या, जुलाब किंवा कॉलरा झाला असल्यास कारल्याच्या रसात काळी मीठ टाकून प्यायला लगेच आराम मिळतो. जलोदर झाला असल्यास देखील 2 चमचे कारल्याचा रस पाण्यामध्ये टाकून प्यायल्याने फायदा होतो. मित्रांनो, एवढेच नाही तर अर्धंगवायूचा त्रास झाला असेल तरीही कारलं खाणे खूप प्रभावी आहे. त्यात कच्चं कारलं रुग्णांसाठी फायदेशीर आहे. अर्धंगवायू म्हणजे काय, तर जे पॅरालिसिस वगैरे होतात ना, त्या व्यक्तींना कारलं खूप महत्त्वाचं आहे. समजा जर अर्धांगवायू कोणाला झाला असेल तर मग त्यांच्या एक साईड किंवा एक हात किंवा एक पाय हा लुळा पडतो. अशा लोकांना रिकव्हरी खूप नंतर येते, म्हणजे त्यांच्या हातपायामधली ताकद कमी झालेली असते आणि जर अशा लोकांना लवकर रिकवर करायचं असेल तर त्याच्यासाठी कारल्याचा ज्यूस हा खूप महत्त्वाचा उपाय आहे. आपलं रक्त जर स्वच्छ नसेल तर आपल्याला नको ते आजार उद्भवतात आणि शिवाय रक्त स्वच्छ करण्यासाठी देखील कारलं अमृतासारखे आहे. मधुमेहाच्या आजारांसाठी देखील हे प्रभावी मानले आहे. मधुमेह असल्यास 1/4 कप कारल्याचे रस तेवढ्याच प्रमाणात गाजरचा रस पिणे शरीरासाठी फायदेशीर आहे. तर आपल्याला नेमकं काय करायचं आहे, एक कारलं घ्यायचं आहे आणि एक आपल्याला घ्यायचं आहे गाजर. दोघांचा रस बनवायचा आहे. कारल्या आणि गाजराचा रस हा वेगवेगळा बनवायचा आहे
आणि शिवाय जे कारलं आणि गाजर आपण घेत आहोत त्या दोघांची क्वालिटी व्यवस्थित असावी, म्हणजे व्यवस्थित स्वच्छ आणि साफ करून घ्या. त्याच्यानंतर दोघांना किसून मिक्सरमध्ये त्याचा ज्यूस बनवा आणि त्यालाच आपण रस देखील म्हणतो. आणि त्या रसाला दोघं प्रमाण सारखं ठेवायचं आहे. म्हणजे जेवढा रस हा कारल्याचा असेल तेवढाच हा गाजराचा देखील असावा. आणि मग दोघं मिक्स करा आणि मिक्स केल्यानंतर मस्तपैकी पिऊन जा. याच्यामुळे आपलं जे रक्त आहे ते पातळ होतं आणि रक्त सुधारण्यात खूप मदत होते. बहुतांश लोकांना आजकाल रक्त पातळ होण्याच्या गोळ्या चालू आहेत. तर अशा व्यक्तींनी अशा प्रकारची कृती नक्की करावी. त्यांना नक्की फायदा होईल. रक्ताळ मूळव्याध झाली असल्यास 1 चमचा कारल्याच्या रसात अर्धा चमचा साखर टाकून प्यायल्यास मूळव्याधीच्या त्रासात खूप छान असा आराम मिळतो. मित्रांनो, मूळव्याध हा आजार अगदी रडून सोडणारा आजार आहे आणि ज्या व्यक्तींना मूळव्याधचा आजार असतो त्यांना किती दुःख आणि त्रास होतं हे त्यांनाच माहीत. परंतु अशा व्यक्तींना जर मूळव्याधापासून सुटका घ्यायची असेल, सुटका मिळवायची असेल, तर त्या व्यक्तींनी आपला जो कारल्याचा रस आहे, 1 चमचा रस घ्यायचा कारल्याचा आणि 1 चमचा त्यात साखर मिळवायची. जर तुम्हाला डायबिटीज असेल तर साखर मिळवू नका, ठीक आहे. त्याच्यानंतर कारला आणि साखर दोघं मस्त रस करून तो रोज सकाळी 1 चमचा प्यायचा आहे. याच्यामुळे ज्यांना पण मूळव्याध आहे त्यांना मूळव्याधापासून सुटका मिळणार आहे. पुढची गोष्ट म्हणजे संधिवात. संधिवात किंवा हातपायाची जळजळ होत असल्यास कारल्याचा रस चोळणे फायदेशीर असतं. संधिवात म्हणजे काय? तर मुख्यतः संधिवातामध्ये व्यक्तीचे हातपाय हे असे फडफड करतात किंवा त्यांचं कापरं होतं. तर असा त्रास असेल तर त्यांच्या हातपायाला कारल्याचा रस आपण चोळू शकता. त्याच्याने देखील संधिवाताला खूप फायदा मिळतो. मूत्रपिंड म्हणजे किडनी. किडनीचा त्रास हा खूप भयंकर त्रास आहे. ज्या लोकांना किडनीचा त्रास असतो त्यांची किडनी फेल होण्याच्या खूप संभावना असतात आणि जर एकदाची तुमची किडनी फेल झाली म्हणजे तुमचं जीवन हे मोजकं शिल्लक राहतं. त्याच्यामुळे ज्यांनाही मूत्रपिंडाचा त्रास असेल तर त्यांनी कारल्याचे उकळलेले पाणी आणि कारल्याचा रस दोन्हीही घ्यायचे आहे. तुम्ही कारल्याचे उकळलेले पाणी घेऊ शकता किंवा कारल्याचा रस घेऊ शकता. याच्या सेवनामुळे मूत्रपिंड हे सक्रिय होतं. म्हणजे काही लोकांच्या मूत्रपिंडा म्हणजे किडनीमध्ये स्टोन वगैरे असतात किंवा त्यांची किडनी व्यवस्थित वर्किंग करत नाही, काम करत नाही. अशा लोकांनी कारल्याचे ज्यूस घ्यायचे आहे. त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. पुढची गोष्ट म्हणजे हृदयाच्या विकारांसाठी कारलं हे रामबाणच आहे. हृदयाचे विकार अगदी नकोसे विकार आहेत. म्हणजे हृदयाचा झटका आणि जर ज्या व्यक्तीला हृदयाचा झटका आला तर त्या व्यक्तीला दम लागणं, त्याच्याने जास्त हालचाल होत नाही, थोडं पळलं किंवा थोडं चाललं जरी तर त्यामुळे त्याला दम लागतो. तर काही लोकांना कोलेस्टेरॉल झालेलं असतं. त्यामुळेच हृदयाचे विकार हे उद्भवतात आणि त्यांना हानिकारक चरबी असते. तर चरबीला हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये जमा होऊ देत नाहीत. हे काम कोण करतं? तर हे काम करतं कारलं. यामुळे रक्तपुरवठा व्यवस्थित होतो आणि हृदयघात म्हणजेच हार्ट अटॅक होण्याची शक्यता देखील खूप प्रमाणात कमी होते. पुढची गोष्ट म्हणजे लिंबाच्या रसासोबत कारल्याचे सेवन करणे. मित्रांनो, लिंबूमध्ये लॅक्टिक ॲसिड असतं. तर तुम्हाला काय करायचं आहे? लिंबूचा रस आणि कारल्याचा रस यांना चेहऱ्यावर लावायचा आहे. आजकाल आपण बघत आहोत भरपूर लोकांना चेहऱ्यावरती पुरळ उठणे किंवा काळे डाग होणे अशा समस्या उद्भवत आहे. तर अशा व्यक्तींनी काय करायचं आहे? लिंबाचा रस घ्यायचा आहे आणि कारल्याचा रस घ्यायचा आहे. चेहऱ्यावरती लावायचा आहे. याच्याने जे चेहऱ्यावर मुरूम असतात किंवा पुरळ उठतात अशा खूप कमी होतात. कारण की जे बॅक्टेरिया तुमच्या चेहऱ्यावरती असतात ते पूर्णपणे नष्ट होतात आणि तुमच्या चेहऱ्यावर पुरळ उठणे, मुरूम होणे हे पूर्णपणे थांबते आणि तुम्हाला शिवाय त्वचेचे आजार वगैरे देखील होत नाही. पुढची गोष्ट म्हणजे कर्करोगाशी लढण्यासाठी कारल्याच्या रसाचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. मित्रांनो, कर्करोग आता सध्याच्या युगामध्ये कर्करोग हा तसा कमी झाला आहे. परंतु अजून देखील पूर्णपणे कर्करोग आपल्या समाजामधून संपलेला नाही. त्यामुळे जर तुम्हाला कर्करोगापासून मुक्ती मिळवायची असेल तर याच्यासाठी कारल्याचे सेवन आजपासूनच सुरू करा. तर मित्रांनो, असे बरेच काही कारल्याचे फायदे आहेत. तर आपण आता कारल्याचे फायदे ऐकलेच, परंतु आता आपण बघणार आहोत कारल्याचे नुकसान.
मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे कमी साखर पातळीमध्ये हानिकारक. ज्या लोकांच्या शरीरामध्ये कमी साखर असेल, त्यांनी कारल्याचे सेवन केल्यामुळे अशा लोकांना फायदा होत नाही. कारले खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. पण लोकांची शुगर लेव्हल कमी आहे, त्यांनी कारल्याचे जास्त सेवन करू नये. यामुळे रक्तातील साखरेची पातळी आणखी कमी होऊ शकते. तसेच हेमोल्टायनिक ॲनिमियाचा धोका देखील वाढू शकतो. मित्रांनो, पुढची गोष्ट म्हणजे कारल्याचा गर्भावर होणारा परिणाम. गरोदरपणात कारल्याचे सेवन करू नये. जास्त प्रमाणात कारले खाल्ल्याने न जन्मलेल्या बाळाला हानी पोहोचते. गरोदर महिलांनी जर कडुलिंबाचा रस रोज प्यायला असेल तर तो नक्की कमी करायला हवा, किंवा कारल्याचा रस ते रोज पीत असतील तर असे करू नका. याच्यामुळे तुमच्या बाळाला हानी पोहोचू शकते. कारलं हे यकृतासाठी हानिकारक ठरू शकते. कारल्याचे रोज सेवन करणे यकृतासाठी हानिकारक आहे. कारल्यामध्ये लेक्टिन आढळते. कारल्याच्या सेवनाने यकृतातील प्रथिनांचा संवाद थांबतो. म्हणूनच कडूचे नियमित सेवन करू नका. ज्याही कडू वस्तू असतील त्यांचे नियमित सेवन करू नये. अतिसार होऊ शकतो. कारले जास्त प्रमाणात खाल्ल्याने जुलाब किंवा उलट्यांच्या समस्या किंवा त्याचा त्रास वाढू शकतो. मित्रांनो, जे पालक आपल्या मुलांना दररोज कारल्याचे फायदे सांगून ते खाऊ घालतात, त्यांनी दररोज कारल्याचे सेवन करणे टाळावे. कारण की दररोज कारल्याचे सेवन केल्याने लहान मुलांना अतिसार होण्याची शक्यता असते. मित्रांनो, कारल्यासोबत या 5 गोष्टी कधीच खाऊ नये. तसं तर आपल्या आहारात असलेल्या भाजीपाला आपलं आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते. ती निसर्गाची देणगीच आहे. पण भाजी कशासोबत खावी याचे काही नियम आहारशास्त्रात सांगितले आहेत. त्यामधीलच आज कारल्याच्या भाजीबद्दल माहिती घेऊयात. कारलं खाण्याचे अनेक फायदे आहेत, जे की आपण व्हिडिओमध्ये पुढे बघितले. कारल्याच्या रोजच्या आहारात समावेश केल्याने अनेक फायदे मिळतात, हे आपण बघितलं. परंतु मित्रांनो, हे पदार्थ कारल्यासोबत अजिबात खाऊ नका. तर पहिली गोष्ट म्हणजे कारलं आणि दूध. कारल्यासारखं कडू पदार्थ खाल्ल्यानंतर गोड पदार्थ खायची इच्छा होते, पण असं करू नका. कारल्यासोबत दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खाऊ नका. कारलं खाल्ल्यानंतर लगेचच दूध पिल्याने पोटाचा त्रास सुरू होतो. पोटात जळजळ होणे, गॅस होणे, अपचनासारख्या समस्या लगेचच सुरू होतात. कारलं आणि मुळा. कारल्यासोबत मुळा देखील कधी खाऊ नये. कारला आणि मुळा या दोघांची चव एकदम भिन्न असते. त्यामुळे हे पदार्थ एकमेकांसोबत खाऊ नका. कारलं खाल्ल्यानंतर चुकूनही मुळ्याची भाजी किंवा मुळ्याचा सॅलड असं जर आपण खाल्लं तर त्यामुळे ॲसिडिटी होणे, अपचन होणे या समस्या उद्भवू शकतात. कारला आणि दही. कारला आणि दही एकत्र खाणे धोकादायक असते. त्यामुळे स्किन संबंधी तक्रारी उद्भवू शकतात. त्वचा कोरडी होणे, रुक्ष होणे अशा पद्धतीचे आजार होऊ शकतात. त्यामुळे कारलं दह्याचं कॉम्बिनेशन आपण दूरच ठेवा. कारलं आणि भेंडी. आजकाल काहीही खाल्लं की पचन होत नाही, काही खाल्लेलं पचत नाही, अशी रड प्रत्येकाची काय खूप लोकांची असते. असा त्रास तुम्हालाही असेल तर भेंडी खाल्ल्यानंतर कारलं खाऊ नये आणि कारलं खाऊन भेंडी खाऊ नये. भेंडी पचायला जड असते, त्यामुळे या दोन्ही गोष्टी खाल्ल्या की अपचन आपल्याला होऊ शकते. कारलं आणि आंबा. आंब्याचे सेवन कारल्याच्या भाजीसोबत किंवा नंतर उन्हाळ्यात केल्यास ते फायदेशीर होण्याऐवजी हानिकारक ठरते. कारले पचायला वेळ लागतो तर आंबाही उशिरा पचतो. अशा परिस्थितीत कारले आणि आंबा एकत्र खाल्ल्यास उलट्या, जळजळ, मळमळ आणि ॲसिडिटी होऊ शकते. त्यामुळे कारलं आणि आंबा सोबत खाऊ नका. मित्रांनो, तर हे असे पदार्थ आहेत जे आपण कारल्यासोबत खायचे नाही आहे. तर आम्ही तर आशा बाळगतो तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल, आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की शेअर करा. शिवाय मित्रांनो, कारल्याची भाजी ही खूप चविष्ट असते. कारल्याची भाजी कशी बनवायची, तर तुम्ही तिखट, चटणी, मसाला अशी कोरडी व्यवस्थित ताव्यावरती तिला बनवा. जर कढाईमध्ये तुम्ही कारल्याची भाजी बनवली तर त्यामुळे कारल्याची भाजी ही अशी ओली लागेल आणि तेवढी चविष्ट होणार नाही. ताव्यावरती जर कारल्याची भाजी बनवली तर खायला अगदी छान आणि चविष्ट असते. आणि मित्रांनो, कारल्यासोबत तुम्ही बाजरीची भाकरही शक्यतो खाऊ नका, कारण की बाजरीच्या भाकरीमध्येही थोडा कडवटपणा असतो आणि कारलेही कडू असते. त्यामुळे कारल्यासोबत तुम्ही ज्वारीची भाकर किंवा
पोळी वगैरे खाऊ शकता. तर इथं आशा करतो व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.